नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, भारतीय पोस्ट ऑफिसमार्फत मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. बघा, ही जाहिरात अशा पद्धतीने आली होती जी की जुलै 2024चं शेड्यूल होतं. याच्यामध्ये मित्रांनो, ब्रँच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाकसेवक ही पदं भरली जाणार होती. तर या पदांसाठी ही जाहिरात आलेली होती. तुमचे अर्ज जे आहेत 5/8/2024 तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केलेले असतील. याच्यामध्ये ब्रँच पोस्ट मास्टरला 29,000पर्यंत पगार होता आणि ग्रामीण डाकसेवकसाठी 24,000 ते 24,500पर्यंत हा पगार होता. तर ही पदं जी आहेत ती फक्त 10वी पासवरती भरली जात होती, ज्याच्यामध्ये तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती तुमची निवड केली जाणार होती. कुठलीही परीक्षा या पदांसाठी नव्हती. तर बघा, टोटल महाराष्ट्रामध्ये जर जागांचा विचार केला तर 3,000पेक्षा जास्त जागा होत्या. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून 44,228 जागांसाठी ही जाहिरात जुलै शेड्यूलची आली होती ऑगस्टमध्ये. तर बघा, आता याची पहिली तुमची सप्लिमेंटरी लिस्ट लागलेली आहे. ठीक आहे, पहिली लिस्ट लागलेली आहे. आता दुसरी लिस्ट जी आहे तुमची लगेच तात्काळ लागलेली आहे. महाराष्ट्राची देखील दुसरी लिस्ट लागलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता सप्लिमेंटरी लिस्ट सेकंड. ही पहिली लिस्ट जी आहे सर्व 3,000 जागा होत्या, त्या 3,000 कॅन्डिडेटची संपूर्ण जणांची होती. आता दुसरी लिस्ट लागली, याची अजून तिसरी, चौथी, पाचवी, सहावी अशा लिस्ट याच्या लागत राहतील. तर बघा, दुसरी लिस्ट आपण यामध्ये पाहणार आहोत. कशी पाहायची तुम्हाला लिस्ट जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. किंवा गुगलवरती याचे तुम्हाला indiapostsgdsonline.gov.in ही वेबसाईट ओपन करायची. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा, इथं खाली कोपऱ्यात अशा पद्धतीने वेबसाईट दिसेल. इथं खाली कोपऱ्यात बघा तुम्हाला GDS ऑनलाईन एंगेजमेंट हे नाव दिसेल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढं जर आपण बघितलं तर बघा, इथं महाराष्ट्र स्टेटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सप्लिमेंटरी सेकंड लिस्टवरती तुम्हाला क्लिक करून ही लिस्ट डाउनलोड करायची. तुमच्यासमोर याची PDF फाईल अशा पद्धतीने डाउनलोड होईल. पाहू शकता, लिस्ट सेकंड या ठिकाणी महाराष्ट्र सर्कल लिहिलेला आहे जुलै शेड्यूलची. या ठिकाणी पाहू शकता शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेटला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. दिस शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट शुड गेट देअर डॉक्युमेंट व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजन हेड मेन्शन अगेन्स्ट देअर नेम्स. किंवा या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे समोर. कधीपर्यंत डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे? 3 ऑक्टोबर 2024पर्यंत. 3/10/2024पर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शुड रिपोर्ट फॉर व्हेरिफिकेशन अलॉंग विथ ओरिजिनल्स अँड 2 सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. तर बघा, या ठिकाणी तुमचं या ठिकाणी डिव्हिजन दिलं आहे, पोस्ट ऑफिसचं नाव दिलं आहे, पोस्ट नेम दिलेला आहे, तुमची कुठली कम्युनिटी आहे, कॅटेगरी दिली आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे, तुम्हाला किती मार्क्सवरती सिलेक्शन झालं आहे ते दिलं आहे, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कुठं जायचं ते पुढं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा, आता टोटल किती जणांची लिस्ट लागली? ही सेकंड लिस्ट. या ठिकाणी महाराष्ट्रासाठी 3,000 प्लस जागा होत्या. जवळपास 1,663 जणांची लिस्ट या ठिकाणी महाराष्ट्राची लागलेली आहे. कधी लागली बघा, 17 तारखेला आजच लिस्ट लागलेली आहे. SMS ईमेल विल बी सेंड टू रजिस्टर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस. तुम्हाला याचा SMS किंवा ईमेल देखील आलेला असेल बघा, तुमचं सिलेक्शन झालं आहे म्हणून. या ठिकाणी पाहू शकता बघा, 94, 95 अशाच पद्धतीने हे सेकंड लिस्टमध्ये देखील तुम्हाला पाहायला भेटेल. 90च्या वरतीच मार्क्सवरती सिलेक्टेड कॅन्डिडेट्स तुम्हाला पाहायला भेटतील. आता बघा, पहिली लिस्ट जी लागली होती त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे. त्यामध्ये जे रिजेक्ट झाले आहेत, ज्यांचे मार्क्स व्यवस्थित नव्हते किंवा डॉक्युमेंट नव्हते, त्यांना या ठिकाणी रिजेक्ट केलं आहे. आणि जे आता वेटिंगमधले त्यांना ह्या सेकंड लिस्टमध्ये घेतलं आहे. आता सेकंड लिस्टमधूनही बरेच जण या ठिकाणी बाहेर जातील. त्यांना थर्ड लिस्टमध्ये, वेटिंगवाल्यांना अजून थर्ड लिस्टमध्ये घेतलं जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी 4th, 5th अशा लिस्ट या ठिकाणी तुमच्या लागत राहतील. काही ठिकाणी बघा 85वरती सिलेक्शन आहे, म्हणजे ही PWDवरती आहे. प्रत्येक कॅटेगरीला जर बघितलं तर 90च्या वरतीच या ठिकाणी तुम्हाला सेकंड लिस्टमध्ये सिलेक्शन पाहायला भेटेल. आता जी तिसरी, चौथी लिस्ट लागेल मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमचे आता मार्क्स कमी व्हायला सुरुवात होईल. पुढे मार्क्स कमी होत राहतील तुमचे. थोडं 90च्या खाली येईल, म्हणजे 85च्या 90च्या दरम्यान या ठिकाणी सिलेक्शन तुम्हाला पुढं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर अजून पुढच्या लिस्टमध्ये या ठिकाणी कमी होताना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन्स पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीने ही लिस्ट जी आहे या ठिकाणी सेकंड लिस्ट लागलेली आहे. तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.